नमस्कार मंडळी. भारतातील पहिले मानाचे हिंदकेसरी मैदान म्हणजेच पुसेगाव हिंदकेसरी मैदान. या हिंदकेसरी मैदानामध्ये पैरे कोणाचे कोणासोबत येत्या 3 दिवसावर येऊन ठेपलेलं मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदान. वार मंगळवार 16 डिसेंबरला हे मैदान होत आहे. खरं तर 15 डिसेंबरला आपल्याला संध्याकाळी पैरे समजणारच आहेत, पण त्याच्या आधी आपल्याला जेवढे काही पैरे समजतात ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर भावांनो, पैरे आता बरेच धप्पे बसायला लागलेत. म्हणजे धप्पा म्हणजे काय, 2 पैरे चेन, जो की कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर पळणार होते, पण चिक्या पळणार नाही म्हणून बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे. घोट सर्जा आणि मथुर पळणार होते, पण घोट सर्जाला दुखापत, तो देखील पळणार नाही. मग मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, जे मला पैरे समजलेत 7 ते 8 त्या जोड्या मी पुन्हा सांगणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा आहे, दादा सरकार यांचा सर्जा, तो आणि संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन आणि सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, अजून एक पैरा समजलेला आहे, तो म्हणजे द्वारलीचा हरण्या 722चा. द्वारलीचा हरण्या 722 आणि शाकीरभाई यांचा जलवा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. जलवा आणि हरण्या ही देखील टॉपच जोडी आहे. नक्कीच गॅस लागेल आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात. आणि भावांनो, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा असू शकतो बादल सोबत, जो की मानगरचा बादल असू शकतो असं मला समजतंय. आणि सासवडचा बादल कोणासोबत असणार, तर सासवडचा बादल आणि बावधनचा लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. तसेच अमित शेठ भादले यांचा चिमण्या कोणासोबत, तर चिमण्या भावांनो संतोष तोडकर यांच्या साईसोबत पळताना दिसणार आहे. चिमण्या आणि साई ही जोडी देखील टॉपचीच आहे. ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. सुंदर बॉसचा पैरा हेडुटनेचा सुंदर आहे. सुंदर बॉस आणि हेडुटने सुंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, रुत्समे हिंदकेसरी मैब्या कोणासोबत असणार आहे, तर भावांनो सर्जा फॉर्च्युनरचा जो मानकरी आहे सर्जा, असं म्हटलं हा अंदाज पैरा आहे. मैब्या आणि फॉर्च्युनरचा मानकरी असलेला सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. आत्ता राहिले जी तुमची उत्सुकता असते पैरे ऐकण्याची, मथुर आणि बकासूरचा. तर बरेच जणांनी आज चर्चेला उदाहरण आणले की मथुरचा पैरा तुटलेला आहे आणि बकासूरचा पैरा तुटलेला आहे, म्हणून मथुर बकासूर पळणार असं चर्चा करू लागले. पण नाही भावांनो, दोघांचेही पैरे वेगवेगळे आहेत. तर बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे, बकासूरचा पैरा मी त्या दिवशी देखील सांगितला होता, तोच पैरा असणार आहे, म्हणजे कंदूरचा राजा. जर कंदूर राजा नसला तर शेवाळे आबांचा पाखऱ्याचं नाव देखील समोर येतोय. जर बकासूरचा पैरा कंदूरचा राजा नसला तर शेवाळे आबांचा पाखऱ्याचा देखील नाव समोर येते. पण 90% कंदूर राजा आहे आणि 10% शेवाळे आबांचा पाखऱ्या आहे. टॉपच गॅस लागेल. बघूया, समजेल आपल्याला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात कशी गाडी पळते. खरं तर हे पैरे आपल्याला 15 तारखेला समजतील. मग मथुरचा पैरा कोणासोबत, तर मथुरचा भावांनो पैरा आहे बावऱ्या. आप्पांचा बावऱ्या आणि मथुर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे, जो की आप्पांचा बावऱ्या देखील टॉपमध्येच पळतोय, तोच हा बावऱ्या आणि मथुर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया ही जोडी कशी पळेल. खरं तर पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हटल्यावर सर्व मालक कसपणाला लावत असतात. 15 तारखेला आपल्याला पैरे तर नक्कीच कळतील. तोपर्यंत जेवढे समजत जातील तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद भावांनो.